नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे राघू चाळकर यांना अबोलीच्या आणि रमाच्या विरोधामध्ये भडकवत असते. ती म्हणत असते, बघितलं का चाळकर यांनो, काल आईने सगळ्यांसमोर इथे अबोली वहिनीला सांगितलं की माझ्याशी बोलू नकोस म्हणून, कारण तुला त्या शिवांगीची केस लढायची आहे ना. माझ्याबरोबर एक शब्दसुद्धा बोलू नकोस. तुमच्या सगळ्यांसमोर अबोली वहिनीला बोल बोल बोलली आणि आता काय, दोघींचं एकमत झालेलं आहे. दोघीजणी एकमेकींना सपोर्ट करतायत. तेव्हा इकडे चाळकरी म्हणत असतात की याला काही अर्थ नाही. राघू, मग तुला काय वाटतं आम्ही काय केलं पाहिजे? तेव्हा राघू म्हणते, मी तुम्हाला सांगते, त्या अबोली वहिनीबरोबर तुम्ही आईलासुद्धा वालीत टाका. आईजवळसुद्धा तुम्ही घेणं देणं ठेवू नका. अशा माणसांना आहे ना, एकट्यांनाच ठेवलं पाहिजे. कुणीच त्यांची मदत नाही केली पाहिजे. तेव्हा इकडे आता रोहन आणि चाळीतल्या बायका सगळ्याजण म्हणत असतात, राघू जे काही बोलतेय सगळं बरोबर आहे. राघूचं आपण ऐकलं पाहिजे. आपण रमा काकूला आता विचारला पाहिजे. सगळेजण इथे आता रमाला आवाज देतात आणि बाहेर बोलावून घेतात. रोहन म्हणत असतो की रमा काकू, हे सगळं आम्ही काय ऐकतोय? काल तू अबोली वहिनीला आमच्यासमोर बोललीस की माझ्याशी बोलू नकोस म्हणून आणि तिला सपोर्ट करणार नव्हतीस. मग आता काय झालं? आता तू अबोली वहिनीला सपोर्ट का करतेस काकू? तेव्हा रमा म्हणत असते, अरे आमचं ऐकून तरी घ्या ना. तेव्हा इकडे आता माने काकू म्हणत असतात की तुमचं काय ऐकून घ्यायचं? अबोली एका सिरियल किलरची केस लढते. ती मुलगी जिने कितीतरी जणांचे खून केलेले आहेत, आपल्या चाळकऱ्यांचे विनाकारण खून केले, अशा मुलीला तू जेलमध्ये टाकायला हवं होतंस. तिच्या विरोधामध्ये केस लढायला हवी होतीस, पण तू तर तिच्या बाजूने केस लढतेस. याला काही अर्थ आहे का? शिवांगी ही एक सिरियल किलर आहे आणि तिला रंगे हात पकडलंय दीपशिका मॅडमने. मग तिला शिक्षा करायची सोडून तू आपल्या चाळकऱ्यांचा बदला घ्यायचं सोडून तू त्या शिवांगीची केसच लढतीयेस. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते, हे बघा, मी कधीच कुणाच्या बाजूने, कधीच कुणाच्या विरोधात नाही आहे. मी एक गोष्ट तुम्हाला सांगते, जर शिवांगी सिरियल किलर आहे, ती गुन्हेगार आहे, हे जेव्हा सिद्ध होईल ना, त्या क्षणी मी तिची केस सोडून देईल आणि तिला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल याकडे लक्ष देईन. पण अजून शिवांगी ही गुन्हेगार आहे हे सिद्ध झालेलं नाही आहे आणि म्हणून म्हणून मी तिची केस लढते. पण ती जर गुन्हेगार असेल तर मी तिची केस सोडून देईन. पण तिला जर कुणीतरी फसवण्याचा प्रयत्न करत असेल आणि जर गुन्हेगार कुणी दुसराच असेल तर त्याला शोधून काढायला नको का? असं अबोली म्हणत असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे आता शिवांगी पोलीस स्टेशनमध्ये असते. तेव्हा ती रडत असते. तिला खोट्या केसमध्ये फसवलं जातं आहे असं तिचं म्हणणं असतं. तेव्हा इथे शिवांगीला आता पोलीस कस्टडीमध्ये ठेवलेली असताना तिथे सावंतबाई येतात आणि तेव्हा त्या म्हणत असतात की चल ग बाहेर चल. तेव्हा शिवांगीला घेऊन आता बाहेर येत असतात, कारण कोर्टात जाण्याची वेळ झालेली असते. तर इकडे आता सगळे चाळकरी जेव्हा अबोलीला वाईट साईड बोलत असतात तेव्हा अबोली विचारात पडलेली असते की आता चाळकर यांना मी काय सांगू, त्यांना कसं समजावू. तरीसुद्धा इथे रमा म्हणत असते, एक काम कर तू अबोली, तुला कोर्टात जायचं आहे ना, तू कोर्टामध्ये जा, तुला उशीर होईल आणि ह्या चाळकऱ्यांना कसं समजावायचं, त्यांच्याशी काय बोलायचं हे मी बरोबर बघते, असं रमा म्हणते आणि अबोलीला कोर्टामध्ये जाण्याची परवानगी देते. त्याचबरोबर इकडे दीपशिका बसलेली असते. दीपशिका एक एक गोळी मोजून ठेवत असते. 1, 2, 3, 4, 5 आणि 6 अशा 6 गोळ्या ती अगदी व्यवस्थित मोजून ठेवत असते. त्याचबरोबर इथे आता दीपशिकाने शिवांगीला बाहेर आणायला सांगितलेलं असतं, कारण तिला घेऊन कोर्टामध्ये जाण्याची वेळ झालेली असते. दीपशिकाच्या मनामध्ये काहीतरी वेगळाच विचार आलेला असतो. ती गोळ्या मोजत असते आणि मनामध्ये म्हणत असते की शिवांगी, तुला हात धरायची खूपच जास्त हौस आहे ना, आता बघ मी काय करते ते. आणि तिच्या मनामध्ये जे काही चालू असतं ते तिच्या चेहऱ्यावरती स्पष्टपणे दिसत असतं. तेव्हा इकडे दीपशिका जेव्हा म्हणते की चला रे, आता लवकरात लवकर चला, आणा त्या शिवांगीला बाहेर, कोर्टामध्ये जाण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा इथे भाऊसाहेब आता बघत असतात दीपशिकाकडे. दीपशिकाच्या हातामध्ये बंदुकीच्या गोळ्या असतात. तेव्हा भाऊसाहेब आपल्या मनामध्ये म्हणत असतात की या बाईच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच चालू आहे. मला असं वाटतंय हिने शिवांगीच्या एन्काउंटरची वेळ
निश्चित केलेली आहे. मला असं वाटतंय आज शिवांगीचा एन्काउंटर होणारच असं भाऊसाहेब आता म्हणत असतात आणि मनामध्ये ते घाबरलेले असतात. कारण शिवांगी गुन्हेगार नाही आहे असं त्यांनासुद्धा वाटत असतं आणि म्हणूनच अबोलीने ती केस लढायला घेतलेली असते. तेव्हा दीपशिका क्रिशला बोलावते आणि म्हणते की सब इन्स्पेक्टर क्रिश, तुम्ही इकडे या. एक काम करा, आज मी स्वतः शिवांगीला घेऊन कोर्टामध्ये जाणार आहे. तेव्हा तुम्हाला आपलं पोलीस स्टेशन हे सांभाळायचं आहे. आपलं पोलीस स्टेशन मी तुमच्या हवाली करून चालली. त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या, व्यवस्थित सांभाळा दिवसभर. आज मी शिवांगीला स्वतः घेऊन जाणार आहे कोर्टामध्ये असं दीपशिका म्हणत असते. तेव्हा इकडे आता क्रिशला संशय आलेला असतो. क्रिश म्हणत असतो की ही बाई स्वतः शिवांगीला घेऊन का बरं कोर्टात जाते. म्हणजे इकडे क्रिशला वाटत असतं की कोर्टामध्ये तर मी सुद्धा शिवांगीला घेऊन गेलो असतो आणि तिचं पोलीस स्टेशनला थांबणं महत्त्वाचं होतं, पण ही स्वतः जाते. नक्कीच काहीतरी गडबड आहे असा क्रिशला संशय येतो. पण इथे क्रिशचा नाईलाज झालेला असतो. तो आता काहीच बोलत नाही. दीपशिका जे काही बोलते तो मान्य करतो आणि म्हणतो ठीक आहे मॅडम. पण त्याच्या मनामध्ये विचार आलेला असतो की दीपशिकाने मला न पाठवता ती स्वतः का बरं घेऊन जाते शिवांगीला. शिवांगीवरती तिचा एवढा जीव का. त्याच्यानंतरला शिवांगी तिथे येते. तेव्हा दीपशिका म्हणत असते की शिवांगी, चल एक काम कर, हे पोलीस स्टेशन आहे ना ते व्यवस्थित बघून घे. कारण हे पोलीस स्टेशन परत तुला बघायला मिळणार नाही आहे. कारण जर कोर्टातून तुला डिरेक्टली सेंट्रल जेलमध्ये टाकलं तर मग तुला पुन्हा या पोलीस स्टेशनला येता येणार नाही आहे ना. म्हणून एक काम कर, हे पोलीस स्टेशन डोळे भरून बघून घे. त्याच्यानंतरला पुन्हा तुझी एंट्री इथे होणार नाही आहे. तेव्हा इकडे आता दीपशिका जे काही बोलते भाऊसाहेब आणि त्याचबरोबर क्रिश दोघेही तिचं बोलणं ऐकतात. त्यांना आश्चर्य वाटतं की लगेचच कोर्टामधून कुणी सेंट्रल जेलमध्ये जातं का. अजून तर हे सिद्ध पण झालेलं नाही आहे की इथे शिवांगी गुन्हेगार आहे. ती तर म्हणते मी काहीच केलेलं नाही आहे. मग खरा गुन्हेगार कोण त्याला शोधून काढण्यापेक्षा खोटे गुन्हेगाराला पकडून इकडे दीपशिका इतकी खुश होते. त्यानंतरला सगळेजण कोर्टामध्ये जायला निघालेले असतात. तेव्हा दीपशिका म्हणत असते की चला रे, उजव्या बाजूला गाडी घ्या. तेव्हा इकडे जाधव म्हणत असतात पण मॅडम तिकडून तर जंगल आहे ना, आपल्याला डाव्या बाजूने जायचं आहे. तिकडे खरं तर कोर्ट आहे. तेव्हा दीपशिका म्हणते काय रे जाधव, घाबरलं का तू. जंगल आहे मग काय घाबरलं का. चल, घाबरट कुठला, तिकडूनच जायचं उजव्या बाजूने. तेव्हा इकडे दीपशिकाची दमदाटी मात्र चालूच असते. तेव्हा इथे भाऊसाहेब खूपच जास्त घाबरलेला असतो. मनामध्ये सतत विचार करत असतो की आता शिवांगीचा एन्काउंटर होणार. तेव्हा क्रिश म्हणत असतो भाऊसाहेब काय झालं, सगळं काही ठीक आहे ना. तेव्हा भाऊसाहेब म्हणतात हो साहेब, सगळं काही ठीक आहे. तेव्हा क्रिश म्हणतो मग मला जरा फाईल देता का. तेव्हा भाऊसाहेब फाईल आणून देतात. तरीसुद्धा भाऊसाहेबचं मन काही थाऱ्यावरती नसतं. तेव्हा क्रिश म्हणतो की भाऊसाहेब काय झालं आहे, कसला विचार करताय, काही सांगाल का. तेव्हा इथे भाऊसाहेब म्हणत असतात की नाही साहेब, कसला विचार करत नाही आहे, सगळं काही ठीक आहे. तेव्हा क्रिश म्हणत असतो की तुमच्याकडे बघून तसं अजिबातच वाटत नाही आहे की सगळं काही ठीक आहे. तुम्हाला माझ्याशी काही बोलायचं आहे का, काही खरं खरं सांगायचं आहे का, काही असेल तर बोला. तेव्हा भाऊसाहेब म्हणत असतात की एकदा आमदार साहेब आले होते आणि ते म्हणत होते दीपशिका मॅडमला की अशा गुन्हेगारांना आहे ना डांबून ठेवायचं नसतं, यांना पळायला लावायचं आणि एन्काउंटर करून टाकायचा. आणि अशा लोकांचा एन्काउंटर केला म्हणून मग तुम्हाला सत्कारसुद्धा तुमचा केला जातो, तुमचा सत्कार होतो आणि आमचंसुद्धा राजकारणी कामकाज व्यवस्थितरित्या चालू राहतो. म्हणून तुम्ही एक काम करा, तिला आता कोर्टात नेण्याच्या ऐवजी पळायला लावा आणि तिला गोळी मारून तिचा एन्काउंटर करून टाका. तेव्हा इथे क्रिशला ही बातमी कळल्यानंतर क्रिश अबोलीला फोन करत असतो. पण इथे अबोलीलासुद्धा कोर्टामध्ये सगळे लोक त्रासच देत असतात. इथे वकील म्हणत असतात की अबोली हाय हाय, अबोली हाय हाय असं म्हणत असतात. अबोली शिंदे हाय हाय, कारण का तिने इथे शिवांगीची केस घेतलेली असते आणि शिवांगी एक सिरियल किलर आहे, एक देशद्रोही आहे, तरीसुद्धा तिची केस लढायला घेतलेली आहे. म्हणून सगळेजण अबोलीला वाईट साईड बोलत असतात. तिच्या कामासाठी तिला आता खूप काही ऐकून घ्यावं लागत असतं. तेव्हा अबोली कुणाला काही बोलत नाही, फक्त ती लोकांकडे रागाने बघत असते. पण तिचा स्वतःवरती ठाम विश्वास असतो.
कुठेतरी मनाच्या कोपऱ्यामध्ये तिला असं वाटत असतं की मी जे काही करते ते योग्य आहे. कदाचित शिवांगी निर्दोष असेल आणि खरा गुन्हेगार कुणीतरी वेगळाच असेल. तर इथे शिवांगीला शिक्षा झाल्यानंतर खऱ्या गुन्हेगाराकडे कुणाचं लक्षसुद्धा जाणार नाही आणि त्याला कुणीतरी वाचवण्याचा प्रयत्न करेल असं सुद्धा अबोलीला वाटतंय. त्यानंतर इकडे आता गाडी थांबवली जाते आणि दीपशिका म्हणत असते की चला रे सगळेजण खाली उतरा. तेव्हा इथे शिवांगी म्हणत असते मी नाही उतरणार, हा कोर्टाचा रस्ता नाही आहे आणि इथे कोर्ट पण नाही आहे, मी कशाला खाली उतरू. तेव्हा इकडे दीपशिका म्हणत असते अगं उतर, खाली उतर. तेव्हा शिवांगी म्हणते सांगितलं ना नाही उतरणार. तेव्हा दीपशिका म्हणते मला जास्त प्रश्न विचारायचे नाहीत, कळलं ना. जे काही सांगते ना ते गपचूप ऐकायचं. चल लवकरात लवकर खाली उतर बरं. तेव्हा इकडे तिला जबरदस्तीने ओढून ताणून सावंत, जाधव आणि इथे शिंदे ओढून ताणून खाली उतरतात. तेव्हा इथे दीपशिका म्हणत असते की चल आता पळ. तेव्हा शिवांगी म्हणते मी नाही पळणार, मी कशाला पळू आणि तू मला इथे का घेऊन आलेस. इथे कोर्ट आहे का, तू मला कोर्टात घेऊन जाणार होतीस ना, मग इथे कशाला आणलंस. मी पळणार नाही आहे, तुला काय माझं एन्काउंटर करायचं आहे का. तेव्हा दीपशिका म्हणत असते काय गं कसं काय तू बरोबर ओळखलंस, एकदम बरोबर ओळखलंस तू. ही काय माहिती आहे ना, माझी बंदूक आहे बंदूक, आणि या बंदुकीच्या गोळीमध्ये ज्या गोळ्या आहेत ना त्याच्यावरती तुझं नाव आहे. त्याच्यामुळे आता तुला तर मी इथेच मारून टाकणार, कोर्टामध्ये घेऊन जायची काही गरज नाही आहे. अगं तू किती मोठी गुन्हेगार आहेस तुला माहिती आहे का, तशी पण तू सुटणार नाही आहेस. तुला आता जेलमध्ये डांबून ठेवण्यापेक्षा एकदाच तुला मुक्ती मिळेल ना. तू किती मुलींना मारलेस, किती लोकांना मारलेस हे तुला बरोबर माहिती आहे. तू सिरियल किलर आहेस ना, मग सिरियल किलरला सहजासहजी सोडणार नाही. त्याच्यामुळे आता तुला तर मरावंच लागणार आहे. तेव्हा इकडे आता शिवांगी म्हणत असते मी काही केलेलं नाही आहे, पण तू मला मारू शकत नाही, मला कोर्टामध्ये घेऊन चल. तेव्हा इकडे आता दीपशिका म्हणत असते कोण वाचवणार आहे गं तुला, कोण वाचवणार आहे. तेव्हा दीपशिकाला शिवांगी म्हणत असते की मला अबोली वाचवेल, अबोली येईल मला वाचवायला. तेव्हा इथे क्रिशचा फोन येतो. अबोली म्हणते हां क्रिश बोल ना. क्रिश म्हणत असतो अबोली अगं कधीपासून फोन करतोय तुला, तू फोन का उचलत नाही आहेस, इथे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. तेव्हा अबोली म्हणते कसला प्रॉब्लेम झाला आहे, काही बोलशील का. तेव्हा क्रिश म्हणत असतो अगं दीपशिका मॅडम इथे शिवांगीला कोर्टामध्ये आणण्याच्या ऐवजी तिला एका वेगळ्या ठिकाणी घेऊन गेल्यात आणि तिथे जाऊन ती दीपशिका आपल्या शिवांगीचा एन्काउंटर करणार आहे. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते क्रिश अरे असं कसं करू शकते ती. तेव्हा क्रिश म्हणतो की ती घेऊन गेली आहे तिला कुठेतरी आणि तिचा एन्काउंटर करायचं आहे. शिवांगी काही कोर्टामध्ये येणार नाही, तू तिची केस लढूच शकणार नाही आहेस, ती निर्दोष आहे हे सिद्धच होणार नाही. तेव्हा इकडे आता शिवांगी म्हणत असते की मी पळून जाणार नाही आणि दीपशिका म्हणत असते की तुला पळावंच लागेल, कारण जोपर्यंत ती धावत नाही आहे तोपर्यंत दीपशिका तिला गोळी नाही मारू शकत. आणि इथे शिवांगी म्हणत असते की मी पळणारच नाही आहे. तेव्हा दीपशिका म्हणते तुला एकदा सांगून कळत नाही का गं, नाही कळत आहे तुला, तू नाही धावलीस ना तरीसुद्धा मी तुला गोळी मारणार आहे, कळलं तुला. तेव्हा इकडे आता दीपशिका म्हणत असते की तुझी भलाई त्याच्यातच आहे की तू इथून पळून जा, पळून जाताना मी तुला गोळी मारू शकते, नाहीतर मग घे समोरासमोर तुला मारते. घे रे जाधव बंदूक घे आणि हिला मारून टाक, टाक ना हिला मारून टाक. तेव्हा जाधव म्हणत असतो नाही नको नको मॅडम मला भीती वाटते. तेव्हा इथे दीपशिका म्हणते काय रे तू जाधव, काय तू मार बरं तिला, मार, तिचा एन्काउंटर करून टाक, मार तिला गोळी. तेव्हा जाधव म्हणतो नाही नको नको मॅडम मला भीती वाटते, तुम्ही मला नका सांगू. तेव्हा इथे दीपशिका म्हणत असते की बघितलंस तू शिवांगी, आता जाधवचा सुद्धा चान्स गेला तुला मारायचा, पण माझ्या तावडीतून तू सुटू शकणार नाही आहेस. जरी तुला जाधवने सोडलं असलं ना तरीसुद्धा तू माझ्या तावडीतून सुटू शकणार नाही आहेस. मी तर तुला मारणारच, कारण मी तुला इथे त्यासाठीच घेऊन आलेले आहे. तेव्हा इकडे दीपशिका म्हणत असते की जा पळ पळ शिवांगी. शिवांगी म्हणते की नाही मी नाही पळणार आहे. तरीसुद्धा इथे दीपशिका तिच्यावरती इतकी रागावते की तिच्यावरती आता बंदूक ताणते आणि म्हणते ठीक आहे नाही पळायचं आहे ना तुला, नको पळू. आणि 1 2 3 असं म्हणून ती आता तिच्या कपाळाला गोळी मारणारच असते. ती म्हणते की आता काय करशील तू, आता तरी पळशील का. तेव्हा शिवांगी म्हणते नाही मी नाही पळणार आहे आणि ती आता
3 बोलल्यानंतर गोळी झाडणार तेवढ्यातच दीपशिका तिचा हात वरती करते आणि गोळी चुकवते. तिला धक्का देते, सावंतबाईला धक्का देते आणि जाधवला धक्का देऊन तिथून ती पळून जाते. स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असते. तर इकडे अबोली आता रिक्षामधून येत असते. रिक्षामधून येत असताना अबोली क्रिशजवळ बोलत असते. अबोली म्हणत असते की क्रिश, अरे आपण जेव्हा कोर्टामध्ये जात असतो ना, तेव्हा विरुद्ध बाजूला एक रस्ता आहे आणि तिथे एक मैदान आहे. सुमसाम जागा तर तीच आहे. मला असं वाटतंय दीपशिका शिवांगीला तिथे घेऊन गेली असेल, कारण ती मैदानासारखी जागा आहे. तिथे मारल्यानंतर कुणाला काही कळणारसुद्धा नाही आणि तिला तिथे धावायलासुद्धा मिळेल, हो की नाही? तेव्हा आता मला त्या ठिकाणी जाऊन बघायला हवं. मी चेक करते, तिथे शिवांगीचा एन्काउंटर ती करू शकते. तेव्हा ड्रायव्हर काका ओळखतात आणि ते म्हणतात, काय एन्काउंटर? अहो मॅडम, कुठे घेऊन जात आहे तुम्ही मला? तुम्ही आत्ताच्या आत्ता माझ्या गाडीतून उतरा. तेव्हा अबोली म्हणते, नाही दादा, तसं काय नाही आहे, तुम्ही मला घेऊन चला. तेव्हा दादा म्हणतात, सांगतोय ना उतरा म्हणून, जबरदस्ती करायला लावू नका, गाडीतून उतरा माझ्या. तेव्हा इकडे आता अबोलीचा नाईलाज होतो आणि तीसुद्धा गाडीतून उतरते. त्यानंतर शिवांगीला पकडण्यासाठी सगळेजण तिच्या मागे धावत असतात. दीपशिका, जाधव, सावंत सगळेजण तिच्या मागे मागे पळत असतात. तेव्हा इकडे दीपशिका म्हणत असते, जाधव, सावंत, चला धावा, पकडा त्या शिवांगीला. तेव्हा इकडे अबोलीसुद्धा धावत पाळत आता शिवांगीचा जीव वाचवण्यासाठी येत असते. जाधव म्हणत असतात, अहो मॅडम, आता कुठे पकडायचं हिला? ती जर कोर्टामध्ये गेली आणि सगळं सांगितलं तर? त्यानंतरला इथे धावत पळत असताना पकडलेलं असतं दीपशिकाने शिवांगीला. शिवांगीला पकडते आणि म्हणते, काय गं, पळून जात होतीस? आम्हाला चकवा देऊन पळून जात होतीस का? आता तुला सोडणार नाही. आणि ती तिच्या डोक्याला पुन्हा एकदा गोळी मारण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा तिथे अबोली येते आणि दीपशिकाचा हात वरती करते आणि पुन्हा तिची गोळी चुकवते. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते, दीपशिका, हे काय? तू का घेऊन आली आहेस इथे शिवांगीला? कोर्टात जायचं होतं ना, मग इथे का घेऊन आलीस? तेव्हा दीपशिका म्हणत असते, अगं तिला विचार ना, ती शिवांगी पळून जात होती म्हणून मी तिला पकडण्यासाठी इथे आले, कळते का? तू मध्ये पडू नकोस, मी माझं काम करते. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते, तू तुझं काय काम करत होतीस ना, हे मला बरोबर माहिती आहे. आता तू कोर्टामध्ये चल. कोर्टामध्ये मी तुला सांगते की तू कशा पद्धतीने इकडे कुणालाही न विचारता, न कुणाची परमिशन घेता तू शिवांगीला घेऊन आलीस आणि तिला मारण्याचा प्रयत्न करत होतीस, तिचा एन्काउंटर करण्याचा प्रयत्न करत होतीस ना, हे मी सगळ्यांना सांगणार आहे. तू कोर्टामध्ये तर चल, बघ तुझी नोकरी कशी घालवते ते. तेव्हा इथे अबोलीने आता शिवांगीला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केलेले असतात आणि त्याचबरोबर दीपशिकाला इथे आता चांगली धमकीसुद्धा दिलेली असते. दीपशिका आता पूर्णपणे फसलेली असते. तेव्हा दीपशिका म्हणते, तुझं काय इथे काम आहे? चल इथून निघून जा बरं. तेव्हा अबोली म्हणत असते, तू गप्प बसलीस का? माझा तुझ्यावरती अजिबात विश्वास नाही आहे. तेव्हा दीपशिका म्हणते, हे माझं काम आहे, तुझं नाही. तू निघून जा, झालं तुझं काम, जा. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते की माझं काम झालेलं नाही आहे, तुझ्यावरती माझा अजिबात विश्वास नाही आहे. तू माझ्या आशिलाला मारू शकतेस, कळलं का? ते तर मी कोर्टामध्ये सगळ्यांना सांगेनच. चल शिवांगी, तू माझ्याबरोबर चल. तेव्हा दीपशिका म्हणत असते, अबोली, सांगितलं ना तुला, तू तिला घेऊन जाऊ शकत नाही. ते माझं काम आहे, ते मीच करणार. तेव्हा अबोली म्हणते, बघितलं तुझं काम, तू किती प्रामाणिकपणे करत होतीस ते. तिला एकट्यात नेऊन मारून टाकण्याचा प्लॅन करत होतीस आणि हे पण तुला सामील होते ना. तेव्हा इकडे आता हवालदारसुद्धा घाबरलेले असतात. अबोली म्हणते, चल शिवांगी, मी तुला घेऊन जाते, हिच्यावरती माझा विश्वास नाही आहे. त्यानंतरला जाधव म्हणत असतो की मॅडम, मला तर वाटलं होतं आज हिचा एन्काउंटर होणार, पण अबोली मॅडमने कशा पद्धतीने तिला वाचवलं आणि घेऊनसुद्धा गेल्या कोर्टामध्ये. तेव्हा इकडे आता आपलं काही खरं नाही. कोर्टामध्ये आता अबोली मॅडम सगळं खरं खरं सांगणार. तेव्हा इथे दीपशिका खूपच जास्त घाबरून गेलेली असते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे अबोली म्हणत असते की जज साहेब, इकडे दीपशिका मॅडम कुणाचीही परवानगी न घेता शिवांगीला एका ठिकाणी घेऊन गेल्या होत्या तिचा एन्काउंटर करण्यासाठी, आणि हे सगळं दीपशिका मॅडम का करतायत हे अजूनही कळत नाही आहे मॅडम. आणि मी तर तुम्हाला कोर्टाला विनंती करते की पोलिसांना जास्तीत जास्त या गोष्टीमध्ये लक्ष घालायला सांगा की खरा सिरियल किलर कोण आहे, कारण शिवांगी सिरियल किलर आहे असं एकसुद्धा पुरावा मिळालेला नाही आहे. तिने जसं सांगितलं आहे की तिला कुणीतरी फसवण्याचा प्रयत्न केला आहे, तिला ते कपडे घालण्यात आले होते, तेव्हा खरा गुन्हेगार कोण आहे ते शोधून काढायला हवं.
तेव्हा इथे अबोलीला एक चिठ्ठी मिळते. त्याच्यात लिहिलेलं असतं की दीपशिखा खऱ्या गुन्हेगाराला इथे जिवंत ठेवण्यासाठी, वाचवण्यासाठी शिवांगीचा बळी देते. तेव्हा इकडे चिठ्ठीमध्ये असं लिहिलेलं असतं ना, त्याच्यात लिहिलेलं असतं की मी तुमचा शुभचिंतक. असं लिहिल्यानंतर अबोली विचार करत असते की हा कोण व्यक्ती आहे जो माझी मदत करतोय.